नमस्कार, माझं नाव निकिता नामदेव काटे आहे. मी घोरपडी पेठेमध्ये रहिवासी आहे. मी भवानी पेठ लाईट हाऊसची एक विद्यार्थिनी होते. प्रत्येक सर्वसामान्य मुलींचे स्वप्न असतात की स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द हे असते. तीच जिद्द माझीही होती, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. पण कुठून सुरुवात करायची हे मला समजत नव्हते. तेव्हाच मला 2022 साली पुणे महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या योजनेमार्फत म्हणजे लाईट हाऊस फाउंडेशन बद्दल समजले आणि माझा आणि लाईट हाऊसशी असलेला प्रवास 2022 पासून सुरू झाला. मी जेव्हा या योजनेमध्ये प्रकल्पामध्ये समाविष्ट झाले होते तेव्हा मला करिअरमध्ये काय करायचे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचे, कसे करायचे किंवा कुठलं करिअर निवडायचं याची मला क्लिअरिटी मिळाली. माझा आत्मविश्वास वाढला व बोलण्याची क्षमता व माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता वाढली. मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे, ती फक्त लाईट हाऊस फाउंडेशन या योजनेमुळे. आज मी माझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्या हाती घेतली आहे. एका नामांकित कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवण्यात आले होते, लाईट हाऊस तर्फे पाठवण्यात आले होते. तेव्हाच मी फर्स्ट राऊंडमध्येच मला इथे सिलेक्ट करण्यात आले. तेव्हा मी एक ॲज अ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून मी जॉईन झाले होते. आज गेले 3 वर्ष झाले मी या कंपनीमध्ये कार्यरत आहे. आता मी गेले 1 वर्ष झालं ॲज अ मॅनेजर म्हणून प्रमोट झाली आहे. मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला पगार हा 15,000 होता. आता माझी सुरुवात होऊन 3 वर्ष झाले. आता मी 50,000 ते 60,000 रुपये कमवते आणि माझ्या स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी व माझी जबाबदारी मी स्वतः घेते. त्यामुळे मी पुणे महानगरपालिका आणि लाईट हाऊस तसेच HSBCचे मनापासून आभार व्यक्त करते की माझ्यासारख्या सर्वसामान्य व गरजू मुलींना की स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली व त्या संधीचा लाभ मी घेऊ शकले. तसेच त्या प्रकारेच अनेक येथील सर्वसामान्य मुलींना व गरजू विद्यार्थिनींना या संधीचा लाभ घेता येईल आणि तेही स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील ही माझी अपेक्षा आहे.